नमस्कार मित्रांनो. कोल्हापूर @96 या कोल्हापुरी मराठी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज 6 महिन्यानंतर मी ॲथरच्या रिस्टा झेड मॉडेलचं माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो. सांगितल्याप्रमाणे ॲथर ही रिस्टा 3.7 मॉडेल आहे. याची IDC रेंज 162 आहे. मात्र प्रत्यक्षात ती 130 किलोमीटर जाते ऑन अ सिंगल चार्ज. गाडीबद्दल सांगायचं झालं तर गाडीचं बिल्ड अँड फिनिश अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही बघाल तर अगदी ब्रॉड सीट आहे. सीटसोबत गाडीमध्ये जो बूट स्पेस आहे तर तुम्ही बघू शकाल माझ्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये अजूनही बसू शकतात. हेल्मेट दिलेलं आहे, पाण्याची बाटली आहे, त्यासोबतच माझं वॅलेट पण ठेवलेलं आहे. बऱ्याच 3.30 लिटरचा हा बूट स्पेस आहे. त्यासोबतच गाडीची जी सीट आहे ती अगदी ब्रॉड आहे. बिल्ड आणि फिनिश म्हणायला गेला तर एकदम सुंदर आहे. गाडी घेतल्यानंतर मला 6 महिने झालेले आहे आणि प्रत्यक्षात मला 130 ची रेंज गाडीनं पुरवलेली आहे. गाडीचं बिल्ड अँड फिनिश अगदी सुंदर आहे. गाडीबद्दल सांगायचं झालं तर गाडीनं माझ्या पेट्रोलच्या खर्चामध्ये खूप बचत केलेली आहे. मला सुरुवातीला महिन्याला 2,500 रुपयाचं पेट्रोल लागायचं. मात्र गाडी घेतल्यापासून मला फक्त महिन्याला 200 रुपयाचं लाईटचं बिल वाढून आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं गाडीनं मला खूप सुंदर ॲव्हरेज पण दिलेलं आहे आणि पेट्रोलची बचत पण केलेली आहे. त्यासोबतच मी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रदूषणामध्ये गाडी न चालवता इंधनाची पण बचत केलेली आहे. तर अशा पद्धतीनं रिस्टा झेड बघू शकाल. गाडीचं माझं किलोमीटर जर तुम्हाला दाखवायचं झालं तर आता 11,000 किलोमीटर झालेलं आहे. त्यासोबतच माझं ॲव्हरेज स्पीड पण याच्यामध्ये आहे. त्यासोबतच एक सुंदर याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर्स आहेत. जर तुम्ही बघायला गेला तर याच्या सेटिंग्समध्ये गेला तर एक सुंदर फीचर जे मला खूप आवडलेलं आहे ते म्हणजे मॅजिक ट्विस्ट. याचा अर्थ असा आहे की जेव्हा गाडीचा ॲक्सिलेटर तुम्ही पुढच्या बाजूला हलका प्रेस करता तर गाडी ॲटोमॅटिक स्पीड कंट्रोल करते आणि गाडीचं स्पीड कमी होतं. त्यासोबत याच्यामध्ये ॲटो इंडिकेटर्स आहेत जे ॲटो लावल्यानंतर टर्न घेतल्यानंतर दर 3 सेकंदानंतर ॲटोमॅटिक बंद होतात. त्यासोबतच स्पीड कंट्रोल आहे, कुठेही स्पीड होत नाही. त्यासोबत स्मार्ट इको हे फीचर आहे, ॲटो हेल्ड हे फीचर आहे आणि फॉलसेफचा अनुभव मला कळायला आला. सडनली माझ्याकडनं स्लिप आउट झाली गाडी आणि गाडी ॲटोमॅटिकली फॉलसेफ या मोडमध्ये गेली. त्याच्यामुळे त्याचा फीचरचा असा हे आहे की गाडीचं इंजिन ॲटोमॅटिक बंद होतं. त्यासोबतच आणखी एक याचं फीचर्स आहे की गाडी या आता लावलेल्या ठिकाणापासून जर मी किल्ली ऑफ केली तर 2 सेकंद जर मी गाडी पुढं कुठं तर नेली विदाऊट किल्ली न चालू करता तर गाडी लगेच मला इंडिकेटर बझर चालू करते की गाडी जागेवरनं कोणी तर हलवलेली आहे. हे एक सुंदर फीचर आहे या गाडीसोबत. तर मित्रांनो, या सुंदर फीचरसोबतच गाडीचे सस्पेन्शन हे अतिशय सुंदर काम करतात. त्यासोबत मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे गाडीचा सायलेंट फीचर. त्यासोबतच फॅमिलीसाठी अत्यंत आरामदायी आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. याच्यामध्ये आलेले कॉल तुम्ही रिसीव्ह किंवा रिजेक्ट पण करू शकता. रिसीव्ह केल्यानंतर आपण हेडफोनवर ऐकू शकतो. त्यासोबतच जर तुम्ही ही गाडी ॲथरिस्टा जर विचार करत असाल तर नक्की घ्या, कारण यामुळे तुमच्या इंधनाच्या खर्चामध्ये बचत होऊन सेविंग वाढणार आहे आणि एक सुंदर रायडिंगचा अनुभव येणार. तर या व्हिडिओला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.